नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। श्रीवर्धन तालुक्यातील दांडा वावेलवाडी येथील स्मशानभूमीची अवस्था अत्यंत दयनीय। एक अत्यंत संतापजनक आणि चीड आणणारी बातमी समोर येत आहे। डिजिटल इंडिया आणि महाविकासाच्या गप्पा मारणाऱ्या प्रशासनाचा आणखीन एक बुरका फाटलाय। श्रीवर्धन तालुक्यातील दांडा वावेलवाडी येथील स्मशानभूमीची अवस्था इतकी दयनीय झाली आहे की जिवंतपणीच काय तर मृत्यूनंतरही माणसाची फरफट थांबायला तयार नाही। या अन्यायाविरोधात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना थेट मैदानात उतरली असून मनसेने थेट आमदार आणि मंत्री आदितीताई तटकरे यांना गाठून जळजळीत निवेदन दिलंय। श्रीवर्धन तालुक्यातील दांडा वावेलवाडी येथील स्मशानभूमीचं मृत्यूनंतर माणसाला सन्मानाने निरोप मिळणे हा त्यांचा हक्क आहे। मात्र या स्मशानभूमीत छताचे नावनिशाण उरलेले नाही, केवळ लोखंडी सांगाडा उभा आहे। कडक उन्हात आणि येणाऱ्या पावसाळ्यात इथे अंत्यसंस्कार करायचे कसे असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारत आहेत। स्थानिक प्रशासनाच्या या कमालीच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण तालुक्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे। हा ज्वलंत विषय नुकत्याच झालेल्या जनता संवाद कार्यक्रमात चर्चेला गेला। या समस्येची गंभीर दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने थेट आक्रमक पवित्रा घेतलाय। मनसेच्या शिष्टमंडळाने थेट आमदार आणि मंत्री आदितीताई तटकरे यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे जळजळीत निवेदन सुपूर्द केले। सध्याची स्मशानभूमी गावापासून बऱ्याच अंतरावर असून पावसाळ्यात तिथे जाण्यासाठी चिखलातून आणि खाजगी जागेतून वाट काढावी लागते। त्यामुळे गावाजवळच शासकीय जागा उपलब्ध करून नवीन स्मशानभूमी बांधण्यात यावी अशी आग्रही मागणी मनसेने केली आहे। मंत्र्यांनी निधीचे आश्वासन दिले असले तरी नुसत्या आश्वासनावर मनसे शांत बसणार नाही अशी रोखठोक भूमिका घेण्यात आली आहे। तात्काळ या समस्येवर प्रत्यक्ष काम सुरू न झाल्यास मनसे ग्रामस्थांना सोबत घेऊन तीव्र मनसे स्टाईल आंदोलन छेडणार असा थेट इशारा देण्यात आलाय। आता मंत्री महोदयांच्या आश्वासनानंतर प्रशासन खडबडून जागे होणार की मनसेला रस्त्यावर उतरावे लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी संदेश घोलप, श्रीवर्धन।